नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ कशी बनवायची ते पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. हे आपल्या शेतातील हरभरे आहेत, यामध्ये अशा काड्या वगैरे आहेत. आता हे आपल्याला भिजत घालायचे आहे. त्यासाठी मी हे भांड्यामध्ये ओतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे. भरपूर अशा हरभरे भिजत घालणार आहे. हे अशा पद्धतीने पाणी ओतून आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे. आता हे सर्व मिक्स करून यावरती ज्या काटक्या वगैरे घाण येते ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे वरच्या काटक्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने घरच्या घरी आपण हरभऱ्याची डाळ बनवतो. ही डाळ आपण शुद्ध केमिकल फ्री असते. त्यामुळे मी ह्या हरभऱ्यापासून डाळ कशी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करत जावा ताईंनो. आता या पद्धतीने मी या सर्व पाण्यामध्ये 2-3 भांडी घेतलेली आहेत. या पाण्यामध्ये हे हरभरे भिजत घातलेले आहेत. हे पहा, हा हरभरा आपल्या शेतातील आहे. गावाकडचा नैसर्गिक पद्धतीने उगवलेला हा हरभरा आहे. आता मी इथे हे 4 ते 5 भांडी हरभरा इथे भिजत घातलेला आहे आणि यावरती जास्त येईल एवढं पाणी ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून हा हरभरा आपला रात्रभर छान असा फुगला जाईल, मस्त असा भिजला जाईल. सुरुवातीला मी हरभरा स्वच्छ धुवून घेतला, त्यातील सर्व कचरा वगैरे काढून घेतलेला आहे. हे पहा, इथे स्वच्छ झालेला आहे हरभरा. स्वच्छ धुवायची ही स्टेप करणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे आपली डाळ ही अगदी स्वच्छ होते. आता मी तुम्हाला रात्रभर भिजत ठेवलेला दुसऱ्या दिवशी हरभरा दाखवते. हे पहा, किती हरभरा आपला फुगलेला आहे. हा रात्रभर भिजवलेला हरभरा आहे. एकदम सर्व पाणी या हरभऱ्याने शोषून घेतलेले आहे. किती पाणी वर घातलेलं तुम्ही पाहिलं होतं. आता एवढे फुगून हरभरे आपले वर आलेले आहेत. हे पहा, पिंपातले दाखवते तुम्हाला. हे पहा, किती फुगलेले आहेत. अगदी सगळं पाणी ओढून घेतलेलं आहे. मस्त असे हे सर्व हरभरे आपले भिजून तयार झालेले आहेत. आता यातील जे शिल्लक राहिलेले पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता यातील पाणी काढून घ्यायचे नितळून, म्हणजे जास्त ओलसर हरभरा आपल्याला ठेवायचं नाहीये, तो उन्हात वाळवायचा आहे. त्यामुळे यातील जे जास्तीचे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहे. त्यासाठी इथे कापड लावून हे पाणी आपण ओतून काढून घ्यायचे आहे, जेणेकरून हरभरा सांडणार नाही आणि यातील सर्व पाणी निघून जाईल. आपल्याला मग हरभरा वाळवताना सोपं पडतं आणि लवकर आपला हरभरा वाळून तयार होतो. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे. सर्व भांड्यातील अशा पद्धतीने इथे पाणी मी काढून घेते. यामध्ये माझ्या मुलांची मिस्टरांची खूप मदत आहे. त्यांनी पूर्ण हे पाणी ओतून काढलेलं आहे. मला म्हटले की हे सगळी भांडी तुला उचलता येणार नाही, त्यामुळे मी काढू लागतो. त्यासाठी मी शूट घेत होते आणि हे पाणी काढत होते. नंतर हे वरती टेरेसवर वाळत घालायला पण न्यायचे आहे. त्यासाठी ते म्हटले मी पाणी काढून तुला वरती पण नेऊन देतो आणि वाळवायला पण मदत करतो. हे पहा, आता अशा पद्धतीने सर्व पाणी काढून घ्यायचे. आणखीन एक सांगते, हे हरभरा आपला जो वरचा असतो तो वेगळ्या भांड्यामध्ये नितळून घ्यायचा आणि जो खाली राहिलेला असतो तो तसंच राहू द्यायचा. त्याच्यामध्ये थोडीशी माती, कचरा, घाण असू शकते. तुम्हाला पुढे दाखवतेच मी. सर्व अशा हरभरे यांनी बाजूला इथे काढून घेतले आणि जो नंतर लास्टला जे थोडंसं पाणी राहतं त्यामध्ये थोडासा हरभरा राहतो. यामध्ये थोडीशी माती, खर वगैरे राहिली जाते. ही सर्व हरभरा नंतर लास्टला
सर्व एकत्र करून नंतर तो आपल्याला नितळून घ्यायचा आहे, जेणेकरून खाली जी खर माती राहते आणि वरचा हरभरा आपल्याला घ्यायचा आहे. आता या चारही भांड्यातील सर्व शेवटला राहिलेला हरभरा आपण एकत्र करून घेतलेला आहे ना, अशा पद्धतीने नितळून हा बाजूला काढून घ्यायचा आहे. शेवटी मग जी काही यामध्ये माती खडे वगैरे राहतात ते खाली राहतात. आता आपण हरभरा सुकवण्यासाठी उन्हात घालणार आहे. त्यासाठी वरती टेरेसवर सर्व हरभरा इथे घेऊन आलेलो आहे आणि ताडपत्री अंथरलेली आहे. त्यावरती सर्व हरभरा अशा पद्धतीने पसरून पातळ पसरून घ्यायचा, जेणेकरून हरभरा आपला लवकर सुकणार आहे. आता इथे सर्वांनी मिळून असा हरभरा सुकवायला घातलेला आहे उन्हामध्ये. पातळ असा पसरून घेतला म्हणजे आपला हरभरा लवकर सुकणार आहे. दुपारी परत एकदा कडक उन्हामध्ये येऊन हरभरा छान असा वरून खालून हलवून घेतला, म्हणजे यामध्ये हात फिरवून घेतला, त्यामुळे दोन्ही साईडने व्यवस्थित हरभरा सुकलेला आहे. हे पहा 5 वाजता तुम्हाला दाखवते. 5-6 वाजले आहे तरी पण हे पहा हरभरा आपला चांगला छान असा वाळलेला आहे. आता हा हरभरा वाळायला आपल्याला गिरणीतून भरडून आणायचा आहे. याची डाळ करून आणायची आहे. छान असा कडकडीत वाळला म्हणजे याची आपल्याला डाळ तयार होते. आता हा गिरणीतून भरडून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते मी डाळ कशी पडलेली आहे आपली. तर हे पहा गिरणीतून भरडून आणलेलं आहे आणि हे पहा डाळ आहे. डाळीसोबतच यामध्ये याचे फोलपाटे देखील असतात. हे आपल्याला नंतर उपणून काढायचे आहेत, म्हणजे सुपाने वाऱ्यावरती हे पसरून काढायचे आहे. त्याआधी यात जे पीठ असतं, जे बारीक असं भरडताना पीठ होतं, ते पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथं पाटीमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि चाळण घेतलेली आहे. या चाळणीमधून आपल्याला यातील पीठ काढायचं आहे चाळून. आधी यातील पीठ चाळून काढले म्हणजे वरचे जे फोलपाटे आहेत ते आपण परत याला वारं देणार आहे, म्हणजे वाऱ्यावरती उपणून यातील फोलपाटे जातील निघून. हे पहा अशा पद्धतीने सर्व पीठ खाली पडतं आणि वरचे जे फोलपाटे आहेत ते डाळीमध्ये राहतात. नंतर याला सुपाने वारं देऊन काढून टाकायचे आहेत. आता मी इथे सर्व डाळ अशा पद्धतीने चाळून घेणार आहे. या डाळीतील सर्व पीठ आपल्याला चाळणीने चाळून काढायचे आहे, म्हणजे आपल्याला डाळ एकदम स्वच्छ करता येईल. आता वरचे जे फोलपाटे आहेत ते आपण वाऱ्याने घालवणार आहे. आधी यातील पीठ वेगळं करून घेतलं. चला तर आता इथे सर्व डाळ मी अशा पद्धतीने चाळून घेऊन यातील पीठ बाजूला काढून घेतलेले आहे. आता हे पहा डाळ आपली स्वच्छ होण्यासाठी तयार आहे. यातील वाऱ्यासाठी मी इथे सूप घेऊन खाली ताडपत्री अंथरून घेतलेली आहे. यावरती मी सुपाने अशा पद्धतीने सोडत आहे, जेणेकरून डाळ एका साईडला पडेल आपली आणि फुलपाटे जे आहेत ते निघून जातील. छान असं वारं सुटलेलं आहे, त्यामुळे पटपट आपली डाळ इथे उपणली जाते. आणि आम्ही गावाकडे अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ नेहमी करतो. हे पहा असे उपणून झाल्यानंतर किती स्वच्छ आणि निवडक आपली डाळ तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर या व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्यापासून घरगुती पद्धतीने हरभऱ्याची डाळ कशी तयार करायची हे पाहिलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.